प्रदेशमध्ये पाठवतायत, बिहारमधल्या लोकांना बिहारमध्ये पाठवतायत, असा अपप्रचार तुमच्या माध्यमातून करतायत. त्याला बळी पडू नका हे सांगण्यासाठी या ठिकाणी आज मी उभा आहे. तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काय नकोय ह्याची जाणीव एकनाथ शिंदे साहेबांना आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने एक महामंडळाची स्थापना केलेली. आज त्या महामंडळाचे जवळचे 40,000 सभासद झालेले आहेत. आमच्या महामंडळाचा जो सदस्य होईल, जो सभासद होईल, त्याच्या मुलांना शिक्षणाचा खर्च ह्या महामंडळाच्या माध्यमातून होणार आहे. तुमच्यापैकी जर 65 वर्ष कोणी पूर्ण केले तर त्यांना 65 वर्ष पूर्ण झाल्या 10,000चं अनुदान सुद्धा महामंडळाच्या माध्यमातून दिलं जाणार. तुमच्या घरी कोणी आजारी असेल त्याच्या औषधोपचाराचा खर्च सुद्धा महामंडळाच्या माध्यमातून केला जाईल. तुमच्या मुलांना शिक्षणाची जर गरज असेल तर त्या शिक्षणाचा खर्च सुद्धा महामंडळाच्या माध्यमातून करण्याचा आमचा मानस आणि ते प्रयत्न आम्ही करतोय. आता राज्य सरकार एवढं तुमच्यासाठी करतं, शिवसेना तुमच्यासाठी करते, एकनाथ शिंदे साहेब तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत, प्रताप सरनाईक सुद्धा तुमच्या पाठीमागे ठामपणे उभं राहत असताना या ठिकाणी वादविवाद करायची गरज नाही असं माझं तुम्हाला सांगणं आहे. शेवटी आमच्या आयुष्याची सुरुवात सुद्धा तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, परंतु आमच्या आयुष्याची सुरुवात एकनाथ शिंदे साहेबांची असू द्या, प्रताप सरनाईक साहेबांची असू द्या, आम्ही रिक्षा ड्रायव्हर म्हणून आमच्या करिअरची सुरुवात केलेली. मी माझ्या आयुष्यामध्ये फक्त 1-2 नव्हे 8 वर्ष रिक्षा चालवलेली आहे. आणि रिक्षा चालवत असताना आता तरी हे रिअर वगैरे इंजिन आहे, पूर्वीच्या काळी तर फ्रंट इंजिन होतं आणि फ्रंट इंजिन मध्ये सीटच्या खाली इंजिन असल्यानंतर त्याची हवा कशी येते ही तुम्हाला कल्पना. आणि त्या इंजिनच्या माध्यमातून आम्ही रिक्षा चालवले. त्यामुळे रिक्षावाल्यांचे काय प्रश्न आहे, त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांच्या घरी काय परिस्थिती निर्माण होते 8-8, 10-10 तास काम केल्यानंतर याची जाणीव असलेले प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे, सचिन आहे, प्रकाश सुर्वेसारखे आमच्या या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे आमदारांना आम्ही सुद्धा तळागाळातून इथपर्यंत पोहोचलो. 4 वेळेस आमदार होऊन राज्याचा मंत्री झालोय आणि मंत्री राहत असताना आमच्या रिक्षावाल्यांचे काय प्रश्न याची जाणीव असणारा मी कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही नेहमीच सांगत आलोय, कुणाचं लायसन्स रद्द करणं किंवा कुणाचं बॅच रद्द करणं म्हणजे आम्हाला आनंद होत नाही, परंतु आमची ही महाराष्ट्र ही आमची संस्कृती आहे, मराठी आमची अस्मिता आहे. प्रत्येक राज्याच्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला आपल्या राज्याबद्दल अभिमान असणं गरजेचं. जसं तुम्हाला उत्तर प्रदेशचा असेल, बिहारचा असेल किंवा कर्नाटकचा असेल, इतर राज्याचा जो रहिवासी असेल त्याचा त्या राज्याबद्दल जर त्याला अभिमान वाटत असेल तर आम्हाला आमच्या महाराष्ट्र राज्याबद्दल अभिमान आहे. आणि तो अभिमान सांगण्याचा आम्ही हा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे, बघा हे सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभं आहे, परंतु कायद्याच्या कक्षेत राहून काम करा. 1 मे पासून 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही तुम्हाला मुदत दिली. 15 ऑगस्ट नंतर आमच्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून 180 शिक्षक राज्यभर हे आमचे फिरतायत. 1800 शिक्षकांनी आमच्या प्रत्येक ठिकाणी जाऊन तुमच्यासारख्या गोर गरीब रिक्षा चालकांना प्रशिक्षण दिलं. तुमच्यापैकी काही लोकांना मराठी आता यायला सुरुवात झालेली आहे की नाही? तुम्ही मराठी बोलताय की नाही? किती लोकांना मराठी येते आता तुमच्यापैकी? बाकीच्यांना येत नाही का? अरे प्रमाणपत्र दिलं तुम्हाला, प्रमाणपत्र जर मराठी आलं तरच दिलेलं आहे ना. ज्याला ज्याला मराठी येईल, जो जो मराठी शिकेल, मराठीमध्ये आम्ही 4 शब्द 10 शब्द ज्याला बोलायला शिकू त्यालाच प्रमाणपत्र दिलेलं आहे. आणि त्यामुळे अतिशय चांगली आणि सोपी अशी असलेली भाषा तुम्ही आता आत्मसात केलेली आहे. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो, तुमचं कौतुक करतो. भविष्यामध्ये ज्यांनी शिकलं नसेल, ज्यांनी अजूनपर्यंत प्रशिक्षणाचा लाभ घेतला नसेल, आता आमच्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत. तुम्हाला आजही मी आवाहन करतो, राज्यातील मराठी भाषा विभागाच्या वतीनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान आम्ही चालू ठेवलेलं आहे. त्याचा लाभ घ्या. ज्यांनी शिकलं नसेल त्यांनी मराठी शिका. जे शिकले त्यांचं स्वागत करा. अजूनही काही मराठी अजून जास्त शिकायचं असेल तरी त्यांना तुम्ही आवाहन करा आणि त्यांच्या माध्यमातून मराठी शिका. परंतु एक गोष्ट मात्र नक्की तुम्हाला स्पष्टपणे सांगतो,
नोटिसास द्यायचं काम चालू झालेलं आहे. 1 महिन्याची नोटीस, त्यानंतर 3 महिन्याची वेळ. पण 3 महिन्यामध्ये जर तुम्ही शिकला नाही तर नाईलाजास्तव तुम्हाला मराठीचा अभिमान नाही. या महाराष्ट्राच्या संस्कृतीशी तुमचं काही घेणं देणं नाही. मला मराठी शिकायचंच नाहीये. तुमच्यापैकी काही लोक जे व्हिडिओ टाकतात, हम यहाँ पे आएंगे, खाएंगे, पिएंगे, मौज मस्ती करेंगे, पैसा भी कमाएंगे, मगर मराठी नहीं बोलेंगे, हे चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल मराठी आलीच पाहिजे. ह्या मताचे आम्ही सगळे आहोत आणि तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या आमच्या अभियानामध्ये आम्हाला साथ दिली त्याबद्दल तुमचं मनापासून सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.